नमस्कार, मी शुभम शिंदे। सीएम मला तुमच्याशी बोलायचं या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपला हा कार्यक्रम म्हणजे एक असं व्यासपीठ की जिथे लोक व्यक्त होतात, आपल्या समस्या आमच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पोहोचवतात। अशीच आजची समस्या अनेक अर्थाने मोठी आहे, ती म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबतची। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा महाराष्ट्रात अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं भवितव्य आता धोक्यात आलंय। आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की खरंच केंद्र सरकार आणि राज्य सरकार ओबीसींना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत आहे का? कारण आरक्षणाचा विषय आला की राज्य केंद्राकडे बोट दाखवतं आणि केंद्र सरकार राज्याला जबाबदार धरतं। म्हणजे केंद्र आणि राज्याच्या संघर्षात ओबीसी भरडला जातोय। ओबीसींचा जो डेटा सध्या गोळा केला जातोय त्यामध्ये असंख्य त्रुटी आहेत। नावातील साधर्म्यामुळे जातनिहाय माहिती मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात। त्यामुळे योग्य माहितीच्या अभावी ओबीसी आरक्षणाला मुकू शकतात का? आरक्षणासाठी ज्या वेगाने हालचाली व्हायला पाहिजे त्या वेगाने त्या हालचाली का होत नाहीये? खरंच केंद्राला आणि राज्याला ओबीसींना आरक्षण द्यायचंय का, की आरक्षणाचं फक्त राजकारण करत ओबीसींना झुलवत ठेवायचंय? येणाऱ्या निवडणुकांपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटणार का, की ओबीसींचा आरक्षणासाठीचा संघर्ष असाच चालू राहणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि हेच प्रश्न थेट विचारूयात मुख्यमंत्र्यांना। आणि ओबीसी समाजाची आत्ताची भूमिका काय आहे हेही जाणून घेऊयात। पाहूयात सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे। तर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आणि तिढा अद्यापर्यंत सुटलेला नाहीये। केंद्र सरकार राज्यावरती जबाबदारी ढकलतंय तर राज्य सरकार केंद्रावरती जबाबदारी ढकलतंय। राज्यात जो एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे त्या डेटामध्ये देखील असंख्य त्रुटी असल्याचं आता पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ओबीसींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आपण साताराला जाऊयात। साताराचे आपले प्रतिनिधी प्रशांत जगताप आपल्या सोबत आहे। प्रशांत, सध्या सातारामधील ओबीसी समाजाची भूमिका नेमकी काय आहे? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना देखील राजकीय आरक्षणाचा त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सातारामधील ओबीसी समाज बांधवांची मागणी काय आहे? नक्कीच शुभम, खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत। ओबीसीचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, तो तिढा आहे, तो अद्याप देखील सुटलेला नाहीये। एम्पिरिकल डाटा जो आहे त्याच्यामध्ये त्रुटी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो आरक्षणाविना खरं तर ह्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे। एकंदरीत आपल्यासोबत मराठा समाजातील काही बांधव आहेत, ओबीसी समाजातील काही बांधव आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण त्याच्या जाणून घेणार आहोत। काय सांगाल यावर? मुळामध्ये हा जे डाटा गोळा करण्याची जे पद्धत आहे ती 2 वेळा याच्या अगोदर डाटा गोळा केलेला आहे, पण त्यांची टक्केवारी कुठेतरी कमी पडते। हे निदर्शनास आल्यानंतर विरोधी पक्षासकट राज्य सरकारमध्ये जे काही पक्ष आहेत त्यांनी या वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव आणून तो आकडा कसा फुगवता येईल त्याच्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे इतर राज्यातून आलेल्या लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये आकडेवारी धरून ती कशी फुगवता येईल याच्यासाठी प्रयत्न चाललेला आहे। त्याच्यासाठी हा निश्चितपणानं या पद्धतीचे वेगवेगळे आयोग म्हणजे समर्पित आयोग सुद्धा आता निर्माण जो केलेला आहे त्याच्या माध्यमातून तोच एक निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करतायत। याच्यामध्ये आमची संख्या कशी जास्त आहे, तर हे 50% आतमध्ये जे आरक्षण जे बसवायचे, मुळामध्ये आरक्षण 50% वरती गेल्यामुळे ते आरक्षण नाकारलेलं आहे। आणि आमची मुळात मागणी आहे की यांचे म्हणजे आधार कार्ड लिंक करूनच जनगणना व्हावी। आधार कार्ड लिंक करून जर जनगणना जर झाली तर जे काय वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची ज्या काही नोंदी आहेत त्या पद्धतीच्या नोंदी डबल होणार नाहीत आणि वस्तुनिष्ठ जे काय आकडे आहेत ते समोर आल्यानंतर मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुद्धा त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे। त्यासाठी मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावरती रिॲक्ट होणारच आहे। ग्रामपंचायत पातळीवरती जो डेटा गोळा करण्यात येतो त्या संदर्भात काय सांगा? नाही, आता जे ग्राम पातळीवरती जो डेटा गोळा करण्यात येतोय, मुळात त्या आडनावावरती जर तुम्ही जर डेटा गोळा करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर वेगवेगळ्या आडनावांची लोक सुद्धा सर्व समाजामध्ये असतात। त्याचा जर तुम्ही जर सगळ्यांना जर सरसकट जर धरलं तर निश्चितपणानं बाकीच्यांच्या संख्येवरती त्याचा परिणाम होऊन त्याचे म्हणजे काय ते व्यवस्थित याच्यासाठीच आम्ही आधार लिंक करा याची जी मागणी करते ते तेवढ्यासाठीच करत आहोत। काय सांगाल? तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन देखील केली होती। आता जो शासनाचा डाटा तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो एकदम चुकीचा आहे। मी त्याला चुकीचा नुसतं म्हणणार नाही, तर राज्य शासनानं चालवलेलं हे नाटक आहे। हे नाटक कशासाठी चाललंय, तर ओबीसींना आरक्षण द्यायचंच नाही म्हणून त्यांनी हे नाटक चालवलेलं आहे। या ठिकाणी वास्तविक पाहता
ओबीसींची जनगणना केल्याशिवाय तुम्हाला खरा डेटा मिळणार नाही। आणि ओबीसीची जनगणना आम्ही नुसती ओबीसीची म्हणत नाही, 10 वर्षातून एकदा जी जनगणना होते ती जनगणना केंद्र सरकार का करत नाही? ती जनगणना केंद्र सरकारनं केली पाहिजे आणि त्याच्यावरून तुम्हाला खरा डाटा मिळणार आहे। तुम्ही आडनावावरून जर डाटा तयार करण्याचा प्रयत्न केला तर उदाहरण म्हणून सांगतो, माझं नाव लोकरे आहे, माझ्या तालुक्यामध्ये लोकरे मराठा सुद्धा आहेत, माझ्याच तालुक्यामध्ये लोकरे SC मध्ये आहेत, कोकणामध्ये गेला तर लोकरे ब्राह्मण आहेत। मग तुम्ही हे सगळे कुठं धरणार? ओबीसी मध्ये धरणार का? ब्राह्मण पण ओबीसी मध्ये धरणार का? मराठा ओबीसी मध्ये धरणार का? हे चुकीच्या पद्धतीनं करायचं काम चाललंय। याच्यापूर्वी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं डाटा तयार केला, कोर्टानं तो नाकारला। राज्य सरकारला या गोष्टीची लाज वाटायला हवी की आपणाला योग्य प्रमाणात डाटा का तयार करता येत नाही? इतर राज्यामध्ये करता येतो, महाराष्ट्रात का करता येत नाही? याचा अर्थच असा आहे की ओबीसींना तुम्हाला आरक्षण नाकारायचं आहे आणि ते जर नाकारायचं असेल तर आम्ही आता ओबीसी शहाणा झालेलो आहे, हे चालू देणार नाही। तुम्ही जर आरक्षण आमचं नाकारलं तर आम्ही स्वतंत्र आमचा पक्ष काढणार आहोत आणि आम्ही इथून पुढच्या ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या सगळ्या निवडणुका लढणार आहोत आणि त्या पद्धतीची तयारी आम्ही आता सुरू केलेली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलनं सुरू केलेली आहेत। आम्ही आता शांत बसणार नाही। केंद्र सरकारकडे डाटा असताना केंद्र सरकार देत नाही। डाटा ही काही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही, ती देशाची मालमत्ता आहे। मग ते पंतप्रधान द्यायला का तयार नाहीत? त्यांनी जर डाटा दिला तर एका दिवसात तुमचं आरक्षण तुम्हाला मिळणार आहे, परंतु ते डाटा देत नाहीत। याचं कारण काय? याचा अर्थच असा आहे केंद्र सरकारही आम्हाला गाडण्याचा प्रयत्न करतंय आणि राज्य सरकार सुद्धा ओबीसींना गाडण्याचा प्रयत्न करतंय। डाटा तयार करण्याची पद्धत चुकीची आहे। हीच डाटा तयार करण्याची पद्धत चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आडनाव एक मात्र जात वेगवेगळे आहेत, काय सांगाल यावरती? आडनावावरून डॉक्टर सरांनी जे सांगितलं त्याचप्रमाणे माझंही आडनाव दीक्षित आहे, पण मी लोकार आहे। मग आता तर सातारामधील ओबीसी समाज बांधवांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नेमकी मागणी काय आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे। संजय राठोड यवतमाळचे आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत आहेत, तर कोल्हापूरमधून सतेज औंधकर आपले प्रतिनिधी सोबत आहे, औरंगाबादमधून सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। मी जातो संजय राठोड यवतमाळमध्ये। संजय राठोड, यवतमाळमधील ओबीसी समाज बांधवांच्या नेमक्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी काय आहे? कारण येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचं दिसतंय। आता ओबीसी समाजाची भूमिका नेमकी काय आहे? नक्कीच ऋषी सर, आपण जर पाहिला तर ओबीसी समाजाचा जो राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सर्व सावळा गोंधळ आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार याकडे कुठलाही लक्ष देत नसल्याचा आरोप ओबीसी समाजाचे जे नागरिक आहेत ते करतात। आपण त्याच्याकडे जाऊ। भाऊ, मला सांगा की जे यवतमाळमध्ये जे ओबीसी समाज आहेत, ओबीसी समाज कुठेतरी अन्याय झाल्याचं दिसते। राजकीय आरक्षणा संदर्भात जर पाहिलं तर आज जे आडनावाच्या नावावर डाटा बनवणं सुरू आहे, हा सगळं घरी बसून बनवण्याचं सुरू आहे। काय सांगणार या संदर्भात? सीएमला तुम्ही काय बोलणार? ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं दिनांक 10 ऑगस्ट 2021ला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयासोबत ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष सन्मान्य प्रकाशअण्णा शेंडगे आणि भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांच्या नेतृत्वात आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांना सुप्रीम कोर्टानं जे निर्देश दिले त्यानुसार इम्पिरिकल डाटा जमा करण्यासाठी डेडिकेटेड आयोग नेमा म्हणून सांगितलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं स्पष्ट निर्देश दिले होते की निवडणूक आयोगाद्वारे प्रकाशित झालेली जी या मतदार यादीद्वारे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसींची सर्वे करण्यात यावा। या सर्वेचं संपूर्ण नियोजन मान्य मुख्यमंत्री महोदयांना आम्ही दिलं। त्यावेळेस विडेट्टीवार साहेब त्या ठिकाणी होते, भुजबळ साहेब त्या ठिकाणी होते, शिंदे साहेब त्या ठिकाणी होते, देसाई त्या ठिकाणी होते आणि सगळे महाराष्ट्रातले PA मंत्रालयातले कार्यरत होते। BLO नावाची एक सिस्टीम निवडणूक आयोगाकडे आहे, बूथ लेवल ऑफिसर। एका BLOकडे 150च्या जवळपास घरं आहे। राज्य सरकारच्या अधीनस्थ असणारे हे सगळे कर्मचारी आहे। यांना जर सरकारनं काम दिलं असतं तर 15 दिवसाच्या आत हा आयोगाकडे डाटा जमा झाला असता आणि मायक्रो प्लॅनिंग झालं असतं। सरकारमध्ये कोणीतरी झारीतला शुक्राचार्य आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना कोणीतरी कन्फ्यूज करत आहे। ती शक्ती आता ओळखण्याची ओबीसी बांधवांना गरज आहे। ती शक्ती ही आहे की पहिले त्यांनी मागासवर्गीय आयोगाला काम दिलं,
मागासवर्गीय आयोगाचं काम आहे एखादी जात ओबीसीत टाकणे, एखादी जात ओबीसीतून काढणे. जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये अहवाल सादर केला तो फेटाळला. नंतर त्यांनी बटिया कमिशन बसवलं. हेच बटिया साहेब आहे. जेव्हा ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप करता हे आयोग बसलं होतं तेव्हा यांनी ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या विरोधात निर्णय दिला होता. या पद्धतीच्या सरकारचे प्रतिनिधित्व करणारी जर माणसं असतील तर ओबीसीला कशा पद्धतीने न्याय मिळेल? नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्य सरकारमध्ये शुक्राचार्य असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. भाऊ मला सांगा की जे आता डाटा गोळा करणं चालू आहेत आणि जाती जे आडनाव आहे आडनावाच्या संदर्भात जो डाटा गोळा करणं चालू आहे, काय सावळा गोंधळ होऊ शकतो, काय सांगणार सीएमला तुम्ही? माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला हे निवेदन आहे. आताच काळे सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याशी भेटून आधीच हे सगळा सल्ला त्यांना दिला होता. त्याच्याशिवाय या ठिकाणी बंटिया आयोग हे उशिरा का होईना परंतु नेमलं गेल्यानंतर बंटिया आयोग जे आहे ते आता इथे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या लोकांकडे ते विभागीय स्तरावरती आलं. त्यांच्याशी आमच्या चर्चा झाल्यात. ह्या चर्चासुद्धा व्यवस्थित झाल्यात. परंतु नंतर आम्हाला असं कळलं की त्यांनी आमच्या सजेशन न स्वीकारता त्यांच्या डोक्यात जे काय आहे प्लॅनिंग ते करत आहेत आणि काहीतरी सूचना मंत्रालयाकडून कलेक्टर महोदयांना येत आहेत की हे एवढेच आकडे दाखवा, ते तेवढेच आकडे दाखवा. ही गंमत आम्हाला काही कळायला मार्ग नाही. ओबीसी मात्र या अनुषंगाने क्रुद्ध आहे. ओबीसीला कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय जर मिळाला नाही आणि मागच्यासारखंच 32% काढलं आणि कोणी 36% काढलं, आपल्या मतानंच हे काम केलं तर ओबीसी आता स्वस्थ बसणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ओबीसी आता जागरूक झालेला आहे आणि ओबीसींनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि म्हणून यवतमाळातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही लोकप्रतिनिधींसाठी जबाब दो आंदोलन सुरू केलेलं आहे. नक्कीच मला सांगा, एकीकडे जर पाहिलं तर राज्य सरकार याकडे कुठं लक्ष देत नाही, केंद्र सरकार सुद्धा याकडे लक्ष देत नाही. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वीकडे जो सावळा गोंधळ चालू आहे, काय सांगणार भाऊ या संदर्भात सीएमला? कंडिशन अशी आहे की आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बरेचसे मी निवेदन दिल्या सगळ्यांना, सीएम केंद्रीय गव्हर्नमेंटला दिले. पहा, 1900 जी ओबीसी जनगणना आहे 1931ची ग्राह्य धरली तरी त्यावेळेस आम्ही 52% होतो ओबीसी. परंतु त्यावेळेस पाकिस्तान भारतात होता, म्हणजे त्यावेळेस आम्ही 52% होतो ओबीसी. तर आज तर पाकिस्तान बाहेर निघाल्यानंतर आम्ही तर 60-65% आहोतच, यात दुमत नाही. पण तरी आमच्या आरक्षणाबद्दल शंका कुशंका का काढल्या जातं हे कळत नाही. याचा अर्थ कोणाचा प्लॅन आहे की ओबीसीला सवलती द्यायच्या नाही, त्यांचा विकास होऊ द्यायचा नाही. इकडे म्हणतात की भारत 2020मध्ये महासत्ता होणार. कशी महासत्ता होणार? या देशातला प्रत्येक नागरिक याचा विकास झाला तरच महासत्ता होईल. त्यातल्या त्यात ओबीसी फार मागं आहे आणि आज ओबीसी जनगणना जर केली सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. आणि काय करू राहिला लोक, सेंट्रल गव्हर्नमेंट ते ओबीसी महाराष्ट्राकडे, महाराष्ट्र म्हणतो सेंट्रल गव्हर्नमेंट. हे ओबीसीची जनगणना करणे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे. यांनी जर ओबीसीची जनगणना केली तर फार हे सगळे प्रश्न सुटल्याशिवाय राहत. नक्कीच शुभम सर, आपण जर पाहिलं तर ओबीसीची जनगणना जर केली तर सगळे प्रश्न सुटेल. आणि आता ह्या ओबीसी जे आहेत यांना आरक्षण मिळेल का, असा यांचा सुद्धा सवाल आहे. शुभम सर, नक्कीच यवतमाळमधील ओबीसी समाजाची भूमिका काय ही आपण पाहिलेली आहे. खरं तर झारेतील शुक्राचार्य सरकारमध्ये बसलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कुणीतरी चुकीची माहिती पोहोचवतोय असा थेट आरोप यवतमाळमधील ओबीसी समाज बांधवांनी केलाय. आपण आता थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये. आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत आहे. सतेज, कोल्हापूरमधील सध्याची परिस्थिती काय आहे? कोल्हापूरमधील ओबीसी समाजाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागण्या काय आहे? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यामध्ये एम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे, मात्र त्यामध्ये असंख्य त्रुटी असल्याचं देखील आता समोर आलंय. राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत हा नेहमीच पाहायला मिळतोय. कोल्हापूरमधील ओबीसी समाज बांधवांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नेमकी मागणी काय आहे? खरं तर शुभम, आपल्याला माहिती की जो ओबीसी समाजाचा डेटा गोळा करण्याचं काम जे सुरू आहे ते कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतलं काम पूर्ण झालेलं आहे. त्याची माहिती आहे ती जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. खरं तर आपल्याला माहिती की गेल्या कित्येक दिवसापासून या ओबीसी आरक्षणाचा जो वाद आहे केंद्र आणि राज्यामध्ये सुरू आहे. मात्र दुसरीकडे जे आता फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट येते, त्यानंतर वडेट्टीवारांचं स्टेटमेंट येते, त्यामुळे कुठेतरी हा डेटा जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं गोळा केला गेल्याचा जो आहे तो आता आरोप जो आहे तो आता होऊ लागलेला आहे. या संदर्भातच बोलण्यासाठी आणखी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी कोल्हापूरकर नागरिक आहेत. थेट आपण त्यांच्याकडे जाऊयात. काय सांगाल, एकूणच ही प्रक्रिया पाहिली तर तुम्हाला काय वाटतंय आणि मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं आहे?
आजच्याच आमच्या माननीय देवेंद्र साहेबांनी जो आज पेपरला स्टेटमेंट दिलेलं होतं की आडनावावरून जो जातीचा ओबीसीचा डेटा गोळा केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे आणि हा जर सदोषपणाने केला नाही येणाऱ्या या यंत्रणेनं तर भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल. याचं खरं कारण म्हणजे आडनावावरून डाटा जर गोळा केला गेला तर तो चुकीच्या पद्धतीचा डाटा गोळा होऊ शकतो. अशी कित्येक नावं आहेत जी मराठा समाजामध्ये असतील, इतर समाजामध्ये असतील, ती ओबीसी आहेत. खरं आडनावावरून त्यांनी असं सर्वेक्षण केलं तर तो कोल्हापूर शहरातून जवळजवळ आपली कोल्हापूर शहराची लोकसंख्या 5.5-6 लाखाच्या आसपास असून त्याच्यामध्ये जर का ओबीसीचा डाटा व्यवस्थितरित्या संकलन केला गेला नाही तर येणाऱ्या महापालिकेत ओबीसीला जे मिळणारे आमचे सदस्यांची संख्या आहे ती घटण्याची शक्यता आहे. आणि जो आता BLOने जो डाटा गोळा केला आहे तो घर टू घर केला नसून त्यांनी ज्या त्या ठिकाणी जाऊन फक्त आडनावावरनं आपल्या मतदार यादीमध्ये टिकमार्क करून हा डाटा सबमिट केलेला आहे. नाही, एकूणच पाहिलं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्रुटी आहेत असं म्हटलं जातं. एकूणच काय वाटतं सगळ्या ह्याच्यामध्ये या सरकारला आरक्षण ओबीसींना द्यायचं आहे की नाही, की नुसतं ही सगळे टोलवाटोलवी करायची आहे? कसं पाहता याकडे आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय सांगायचं? मी मागच्या वेळी पण आपल्या लोकशाही न्यूजच्या चॅनलला ज्यावेळी भेट दिली त्यावेळी सांगितलं होतं की कदाचित ह्या सरकारमध्ये असणारे जे दिग्गज ओबीसीचे मंत्री म्हणून स्वतःला घेतात कित्येक वर्ष त्या लोकांनाच आणि मुख्यमंत्र्यांनाच इम्पेरिकल डाटाचा अर्थ कळाला नसेल म्हणून 2.5 वर्षात त्यांनी हा डाटा गोळा केला नाही. 13/12/2019ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर तरी देखील या सरकारला जाग आली नाही. कारण यांना इम्पेरिकल डेटा म्हणजे जनगणना असं वाटते. म्हणजे मुळातच दोष या सरकारमधल्या मंत्र्यांच्यात आणि मुख्यमंत्र्यांच्यात आहे. जर यांना इम्पेरिकल डाटाचा अर्थ जरी कळाला असता तर अशा पद्धतीने यांनी सर्वे लावलाच नसता. माझी भुजबळ साहेब असतील की ना वडेट्टीवार साहेब असतील आजच त्यांनी स्टेटमेंट दिले की माननीय देवेंद्रजींनी जे सूचक विधान केले त्याच्याशी ते सहमत आहेत. याचा अर्थ असा आहे की खरा ओबीसीला न्याय देणारा हा भारतीय जनता पक्षच असून भारतीय जनता पार्टीमध्ये जे आमचे दिग्गज नेते आहेत त्यांनाच इम्पेरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्टचा अर्थ माहीत आहे. या सरकारमध्ये असणाऱ्या कुठल्याही मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना इम्पेरिकल डाटाचा अर्थच माहीत नाही. म्हणून असून देखील जर खोया जर उभीत असतील तर हा ओबीसी समाजावर हे अन्याय करत आहेत. नक्कीच शुभम, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असून जर हे खोयाचं जर रूप घेत असतील तर मात्र हा ओबीसी समाजावरती अन्याय अशी ज्या प्रकारची प्रतिक्रिया ते कोल्हापूरकर व्यक्त करताना पाहायला मिळते. शुभम, नक्कीच कोल्हापूरमधील ओबीसी समाज बांधवांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नेमक्या मागण्या काय आहेत ते देखील आपण पाहिलेलं आहे. आपण आता थेट जाऊयात औरंगाबादेत. आमचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत आहे. सचिन, औरंगाबादमधील ओबीसी समाज बांधवांच्या नेमक्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागण्या काय? कारण निवडणुका तोंडावर आलेल्या आहे, राजकीय आरक्षणाचं भवितव्य देखील धोक्यात आहे. राज्यामध्ये जी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची पद्धत राबवली जाते त्याच्यावर देखील शंका उपस्थित केल्या जात आहेत. नेमकी औरंगाबादमधील ओबीसी समाजाला काय वाटतंय? शुभम, आपण पाहिलं असेल की राज्यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच ओबीसी आरक्षण आणि हा ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अजूनही भिजत घोंगडच पाहायला मिळतोय. ओबीसी बांधवांमध्ये जी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार किती जबाबदार आहे आता हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आज ओबीसी बांधव जो आहे तो आज संभ्रमावस्थेमध्ये आहे. मात्र अशामध्ये इम्पेरिकल डेटा जो आहे तो जमा करताना जातीनिहाय जर करायचं असेल तर त्या ठिकाणी जर आडनावांची जी प्रक्रिया जी आहे ती जर मध्ये राबवली तर मग यामध्ये कुठेतरी एक असा प्रकार समोर येऊ शकतो की जो डेटा जमा होईल तो चुकीचा होऊ शकतो आणि ओबीसींना आरक्षणापासून वंचित राहावं लागू शकतं. आपल्यासोबत ओबीसी बांधव आहेत, आपण त्यांनाच विचारूयात काय सांगायचं मुख्यमंत्री महोदयांना. तुम्ही काय सांगाल, जे आरक्षण आहे ते आडनावानुसार मिळू शकतं का? कारण आडनावानुसार जर इम्पेरिकल डेटा जमा करायचं म्हटलं तर तो कुठेतरी अयोग्यच होईल. नाही, मुळात आडनावानुसार इम्पेरिकल डाटा जमा करण्याची जी काही आज चर्चा सुरू झालेली आहे ही चर्चा पाहता लक्षात असं येते की अशा प्रकारचा कुठलाही डाटा हा एखाद्या विशिष्ट आडनाव आणि एका जातीला जोडून हे होऊ शकत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या आता जरी आपण म्हणत असलो की केंद्र आणि राज्याच्या संघर्षामध्ये ओबीसी भरडला जातोय का, तर असं नाहीये. तर राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे आज ओबीसी भरडला जातोय आणि याचं कारण हे की या ठिकाणी सरकारमध्ये कुणीतरी ठरवून हे आरक्षण मिळू नये आणि या ठिकाणी अशा प्रकारचे डॉक्युमेंट तयार व्हावेत की जे डॉक्युमेंट कोर्टामध्ये टिकू नयेत त्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना काही जण दिसत आहेत. आणि म्हणून हे खरं तर ओबीसींना न्याय न देण्याची भूमिका घेणारे कोण आहेत हे शोधून काढले पाहिजेत आणि मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये प्रशासन समजून घेतलं पाहिजे. आज इतकी यंत्रणा आहे की तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, BLO असेल, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, एका घरामध्ये काय भाजी बनली हे सुद्धा तुम्हाला माहिती मिळवता येऊ शकते. परंतु तुम्हाला त्या ठिकाणचा खरा डाटा जमा करण्याची इच्छाशक्तीच नाही.
हे याच्यावरून दिसतंय. मला असं वाटतं की ही सर्व यंत्रणा वापरावी. मध्य प्रदेश सरकारने ही सगळी यंत्रणा वापरली आणि या ठिकाणच्या ओबीसीला त्यांनी न्याय मिळवून दिला. तो डाटा कोर्टामध्ये टिकला गेला, कोर्टानं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. हीच कार्यपद्धती या ठिकाणी का नाही वापरली जाऊ शकत? आम्हाला असं वाटतं की दाल में कुछ काला आहे. या ठिकाणच्या सरकारमधले काही जणांना ओबीसींना न्याय द्यायचा नाही आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्नच समजून घ्यायचा नाही आणि अशा प्रकारचं एक षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचत असताना दिसतंय. आडनावाच्या आधारे ओबीसींची म्हणजे माहिती जमा करणं, त्यांचे या विषयातले जात शोधणं, हे चुकीचा पायंडा तुम्ही पाडाल आणि हे चुकीचं डॉक्युमेंट तुम्ही तयार कराल जे सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही. मला असं म्हणायचंय की याच्या पाठीमागचं कोण आहे तो झारीतला शुक्राचार्य शोधला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं कोर्टाला अपेक्षित असणारा इम्पेरिकल डाटा जमा करणं अवघड नाहीये. यंत्रणा तुमच्या हातामध्ये, त्या मार्गाने हे सगळा इम्पेरिकल डाटा असेल हवी असं तुम्हाला म्हणायचं. जर मानसिकताच नसेल तर ओबीसी जे आहेत ते कुठेतरी मागे भरडले जातील. तुम्ही काय सांगाल? आज ओबीसी बांधवांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, त्याचं कारण काय आहे आणि काय करायला हवं? आडनावांनी जनगणना होऊ शकते का? नाही, मुळामध्ये सरकारच यामध्ये गोंधळलेलं आहे. सरकारलाच या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून व्यवस्थित ओबीसीचं आरक्षण टिकवायचं नाही, रिस्टोर करायचं नाही. त्यामुळे आपल्यावर आलेले विषय ते केंद्रावर ढकलताना आता मागे 105 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाला, त्यामध्ये सुद्धा ओबीसी बांधवांना न्याय मिळाला नाही. आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यामध्ये सुद्धा त्यांना न्याय मिळणार नाही. त्याशिवाय निवडणुका होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि हे वेळेत केलं पाहिजे, टाइम बॉन्ड प्रोग्राम केला पाहिजे. या पद्धतीने ते लक्ष देत नाहीत. मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं ओबीसीचं आरक्षण विक्रमी वेळामध्ये तिथलच्या बांधवांना मिळालं, त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मिळेल अशी स्थिती नाहीये आणि याच्यामध्ये जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला हवं. आपण पाहू शकतो मुख्यमंत्री मोदयांनी जर लक्ष दिलं तर जे आरक्षण आहे ते मिळू शकतं. मात्र जर अशा पद्धतीने जर कुठेतरी खेळी खेळली गेली तर मग ओबीसी बांधव जो आहे त्याला आरक्षण कधीच मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली जाते. नक्कीच औरंगाबादमधील ओबीसी समाजाची भूमिका नेमकी काय आहे ही देखील आपण पाहिलेली आहे. ज्या पद्धतीने राज्य सरकार एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम करतंय ती पद्धत चुकीची आहे. कोणत्याही आडनावाच्या आधारे एम्पिरिकल डेटा गोळा करू नये, दुसरी पद्धत वापरावी आणि एम्पिरिकल डेटा गोळा करणं राज्यासाठी अत्यंत सोपी पद्धत असल्याचं देखील औरंगाबादमधील ओबीसी समाज बांधवांनी म्हटलेलं आहे. आपण ठाण्याला जाऊयात. आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहे. निकेश, ठाणेकरांना काय वाटतंय? ठाण्यातील ओबीसी समाजाची भूमिका काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नेमकी मागणी काय? कारण त्यांचं राजकीय भवितव्य आरक्षणासंदर्भातलं आता धोक्यात आल्याचं दिसतंय. नक्कीच शुभम, काही महिन्यांवरतीच आता महापालिका निवडणुका येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात किंवा ठाणे जिल्ह्यात देखील ओबीसी सर्वेक्षण पूर्णपणे झालेलं आहे. मात्र हे सर्वेक्षण फक्त तोंडी झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचे त्यांचं जातीय प्रमाणपत्र तपासलं गेलेलं नाहीये किंवा कुठले डॉक्युमेंट त्यांच्याकडनं विचारले गेलेले नाहीये. फक्त आडनावावरती हे सर्वेक्षण झालेलं आहे. त्यामुळे ठाणेकरांना नक्की ह्या सर्वेक्षणाबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ओबीसी समाजाचे नेते आहेत, बाळा केंद्रे आहेत, ठाणेकर नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल सर, ठाणे शहराचं देखील ओबीसी सर्वेक्षण जे आहे महापालिकेने 100% पूर्ण केल्याचा दावा केलेला आहे. हे सर्वेक्षण कशा पद्धतीने झालेले हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. नक्की मुख्यमंत्र्यांनी ह्या संपूर्ण प्रकाराकडे कशा प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे? बघा, हे एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं जे आडनावावरनं जातीचा शोध घेऊन ओबीसीचा एम्पिरिकल डाटा जो सदोष तयार केला जात आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. ठाणे महानगरपालिके क्षेत्रामध्ये कालच घोषित केलं की 100% ओबीसीचा एम्पिरिकल डाटा गोळा करण्यात आलेला आहे. म्हणजे आणि त्याच्यात असंही पुढे म्हटलेलं आहे की 15% ओबीसीची ठाणे शहरातली लोकसंख्या कमी झालेली आहे. म्हणजे ओबीसी कुठे गायब झाले की काय? हे सगळं राजकीय षडयंत्र आहे आणि हे राज्यातले काही पक्ष आणि काही अधिकारी हे ओबीसींची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं मुख्यमंत्र्यांना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच सावध होऊन हे जे खालच्या लेवलला ग्राउंड लेवलला काय चाललेलं आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ओबीसींची कमी संख्या दाखवण्याचे काही अधिकाऱ्यांना आदेशच दिलेले आहेत. त्यामुळे सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्वरित जागा होऊन याच्यावर करडी नजर ठेवली पाहिजे आणि खरे ओबीसीचा जो एम्पिरिकल डाटा आहे तो जो गोळा करून तो सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला पाहिजे. संदीपजी, आपण पाहिलं की फक्त तोंडी फक्त सर्वेक्षण केले जात आहे, कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत ते चेक केले जात नाही. कुठेतरी चुकीच्या पद्धतीने हे सर्व सर्वेक्षण सुरू आहे. हो नक्की. मला सुद्धा फोन आला होता आणि मला विचारण्यात आलं की तुम्ही ओबीसी आहात का? हो, मी म्हणतो ओबीसी आहे. तर मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की जेव्हा जे माननीय कोर्ट आहे
कोर्टासमोर जे पेपर सादर केले होते आणि क्षुल्लक कारण होते की एका अधिकाऱ्याने सही नव्हती केली, तारीख नव्हती केली आणि सध्या तो जो डेटा आहे माननीय मुख्यमंत्र्यांना पण दाखवला होता. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तो डाटा चेक केला असता तर आम्हाला आज आमच्या ओबीसीचं आरक्षण आहे आम्हाला मिळालं असतं आणि आमच्या ओबीसीचा जे आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. आणि काही हे जे अधिकारी आहेत हे जे अधिकारी हे अँटी ओबीसी आहेत का? की मग ह्या लोकांनी जे कट केलं आहे की ओबीसीना आरक्षण द्यायचं नाही, तर आम्हाला असं वाटतं ह्याच्या मागे काहीतरी एक राजकारण चालू आहे आणि ओबीसीला डावण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे. तुषारजी काय सांगाल, अगोदर ओबीसी सर्वेक्षणावरनं राज्य आणि केंद्र ह्याच्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळाला होता. आता राज्याकडनं हा सर्वेक्षण सुरू आहे, तो सर्वेक्षण आता चुकीच्या पद्धतीने सुरू आहे का असं वाटतंय का? आणि मुख्यमंत्र्यांनी किती लक्ष देणं यावरती गरजेचं आहे? तुम्ही जर पाहिलं तर पहिले जे मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब, जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचं जर स्टेटमेंट बघितलं, खूप व्हिडिओ व्हायरल झाला होता की हे राज्याचं नाही आहे, हे केंद्रावरती आहे. तर त्यांनी वेळीच जर स्वतःचं राज्यामध्ये असताना केंद्रातही त्यांचंच राज्य होतं, त्यावेळेस जर त्यांनी केलं. आता काय करतायत सगळी लोक की राजकारण करून आहे ना सगळे पक्ष याचं म्हणजे एक प्रकारे खिचडी करतायत. तर ही खिचडी न करता सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं शासनाने, महाराष्ट्र शासनाने जेव्हा प्रत्येक महानगरपालिकेला याचं सर्वेक्षण करायला सांगितलं इम्पिरियल डाटासाठी, तर 7 जूनला जे सर्वेक्षण सुरू झालं 10 जूनला संपलं. ठाणे शहर एवढं छोटं गाव 3 दिवसात पूर्ण सर्वेक्षण संपलेलं आहे. तर आज म्हणजे आज जो काही डाटा कलेक्ट केलेला आहे आडनावावरती तो एकदम चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. नक्कीच शुभम, आपण पाहिलं की राज्यातील इतर शहरांप्रमाणे ठाणेकरांच्या देखील त्याच भावना आहेत. ज्या प्रकारे हे ओबीसी सर्वेक्षण सुरू आहे ते चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सर्वेक्षणाकडे सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, अशा भावना ठाणेकरांनी देखील व्यक्त केलेल्या आहेत. शुभम, नक्कीच ओबीसी आरक्षणाचं राजकारण करू नका अशी मागणी ठाणेकरांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केलेली आहे. यवतमाळमधून आपले प्रतिनिधी संजय राठोड आपल्यासोबत होते, साताऱ्यातून आपले प्रतिनिधी प्रशांत जगताप आपल्यासोबत होते, सतेज औंधकर आपले प्रतिनिधी कोल्हापुरातून होते, तर सचिन बढे औरंगाबादेतून होते, निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी ठाण्यातून आपल्यासोबत होते. तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मागण्या आपण ऐकल्यात. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे कोणती विनंती केली ही देखील आपण पाहिली. राज्यातील ओबीसी सध्या कोंडीत सापडलाय. राजकीय आरक्षणाचं भवितव्य सध्या धोक्यात आलंय. ओबीसींचा संघर्ष सुरू आहे. हा आक्रोश सरकारनं ऐकावा आणि ओबीसींना लवकरात लवकर न्याय द्यावा हीच विनंती. तुर्तास सीएम मला तुमच्याशी बोलायचं या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. नमस्कार. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.